नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण छोले भटुरेची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. एकदम स्पेशल मसाला वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. घरच्या घरी घरगुती पद्धतीने आपण हॉटेलपेक्षा ही भाजी भारी बनवू शकतो. इथं मी हे छोले 7 ते 8 तास भिजून घेतलेले आहे. तर आपण आता हे शिजण्यासाठी कुकरमध्ये टाकणार आहोत. तर मी इथं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. त्यानंतर मी कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे. तर आपण हे कुकरमध्ये शिजून घेणार आहे. तर शिजण्यासाठी मी 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण तेजपत्ता आणि लवंग, दालचिनी आणि 1 मोठी इलायची घेतलेली आहे. हे मसाले आपण शिजता वेळेसच टाकून घ्यायचे आहे, म्हणजे चव छान येते. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण 1 पळी तेल घेणार आहोत. तर ती पण इथं मी शिजण्यासाठी टाकून घेणार आहे. म्हणजे आपले जे छोले आहे ते असे एकदम सॉफ्ट होतात आणि एकदम छान चवीला पण लागतात. इथं मी मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून घेतलेले आहे. तर हे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहे आणि मी आता हे भाजण्यासाठी तव्यावरच मी हे टाकून घेतलेले आहे. तर मी इथं 2 पळ्या तेल घेतलं, म्हणजे आपलं जे कांदा आहे तो खूप असा डार्क रंगावर तळायचा नाही. तेल टाकल्यामुळे कांदा असा जळत नाही. तर हे बघा, या पद्धतीने कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आता आपण ह्यो कांदा थोडा साईडला करून घेऊया. इथं मी मध्यम आकाराचे 2 टमाटे घेतलेले आहे. तर ते मी इथं टाकून घेत आहे. तर तुम्हाला जर जास्त आंबट भाजी आवडत नसेल तर तुम्ही एकच टमाटर टाकलं तरीही चालेल. पण इथं आपण भाजून घेतल्यामुळे याचा जो आंबटपणा आहे तो सुद्धा निघून जातो. इथं मी टमाटे भाजण्यासाठी अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, छान इथं टमाटे आपले भाजलेले आहे. यामध्येच आता आपल्याला थोडा लसूण टाकून घ्यायचा आहे. तो पण असा थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हे बघा, इथं सर्व मसाला आपला भाजून झालेला आहे आणि मी हा मसाला सर्व असा एकत्र करून घेतलेला आहे आणि आपण आता हा काढून घेऊया एका ताटामध्ये. तर बघू शकता तुम्ही, छान मसाला आपला इथं भाजून झालेला आहे. इथं हा मसाला 2 ते 3 मिनटं आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला इथं मिक्सरच्या जारमध्ये टाकून आणि बारीक करून घ्यायचा आहे. तर इथं मी सर्व मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता या मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. तर इथं मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर कढीपत्त्याचे पानं घेतलेले आणि अद्रकचे तुकडेसुद्धा मी इथं टाकून घेतलेले आहे. हे बघा, इथं मसाला आपला छान बारीक करून घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीनेच आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. तर आपण आता इथं आपले जे छोले आहे ते छान शिजलेले आहे. तर तुम्हाला मी इथं एक असा दाबून दाखवते. तर बघू शकता, खूप गरम आहे, पण हे एकदम असे मऊ शिजलेले आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला आपले जे छोले आहे ते शिजून घ्यायचे आहे. तर आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊया. तर यामध्ये मी 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता जिरे 1 चम्मच टाकून घेतले. तर आपण जिरे छान तडतडल्यानंतरच यामध्ये उभा चिरलेला कांदा मी इथं टाकून घेतलेला आहे. तर बुडाला कांदा टाकल्यामुळे भाजीला पण चव छान येते. तर इथं मी बारीक चिरलेला असा उभा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही बारीक चिरूनही टाकू शकता. कांदा इथं आपला थोडा तळत आला की लगेच आपल्याला यामध्ये इथं मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे. तर त्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहे. तर आपण त्या तळून घेऊया. तर त्या इथं मी टाकून घेतलेल्या आहे तळण्यासाठी. मिरची आणि कांदा छान तळून झालेला आहे. त्यामध्ये मी इथं धना पावडर टाकून घेतली. 1.5 चम्मच धना पावडर घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथं 1 चम्मच लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची आहे ही. त्यानंतर कांदा लसूण मसाला. तर मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आणि इथं मी थोडासा घरगुती मसाला घेतलेला आहे, गरम मसाला. तो पण इथं मी टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता, छान अशी तरी आलेली आहे आपल्या ज्या मसाल्याला. तर त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेला मसाला आहे तो आपल्याला आता इथं टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला सर्व असं एकत्र करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनटं हा मसाला छान असा तळून घ्यायचा आहे. यामुळे आपल्या भाजीची चव खूप छान लागते. जेवढा मसाला तुम्ही तळून घेणार आहे तेवढी भाजी आपली टेस्ट लागणार आहे. तर हे बघा, सर्व मसाला आता मी एकत्र करून घेतलेला आहे
आणि आपण यामध्ये थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घेणार आहे. म्हणजे आपला जो मसाला आहे तो असा खाली लागणार नाही आणि जळणारसुद्धा नाही. तर त्यासाठी आपल्याला इथं मसाला असा मिक्स करून घेतला आणि याच्यावर 1-2 मिनटं मी झाकण ठेवून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपला मसाल्याला एकदम छान अशी तरी आलेली आहे, वरती तेल आलेलं आहे आणि मसाला पण छान आपला तळून झालेला आहे. एकदम असा कलर आपला मसाल्याला छान आलेला आहे. मसाला तळून झाल्यानंतर आपण आता यामध्ये आपण जे उकडून ठेवलेले आहेत छोले ते आपण यामध्ये टाकून घेऊया. तर इथं मी सर्व छोले टाकून घेतलेले आहे आणि आता हे सर्व एकत्र करून तर तुम्हाला आता किती पाणी टाकायचं आहे ते तुमच्या अंदाजावर टाकून घ्या. इथं मी जास्त पाण्याचा वापर नाही करणार आहे, कारण की ही भाजी घट्टसरच थोडी छान वाटते. आता ही भाजी 4 ते 5 माणसाला पुरण इतकी भाजी आहे. तुम्हाला जर थोडी भाजी वाढून करायची असेल तर तुम्ही हे छोले आहे ना, तर हे तुम्ही मिक्सरला थोडे बारीक करू शकता आणि त्यामध्ये टाकून घेतल्यानंतर छान भाजी घट्टसर होती. तर इथं मी कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे. कस्तुरी मेथी टाकल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येते. एकदा कस्तुरी मेथी टाकून भाजी बनवून बघा, खरंच खूप छान लागते चवीला. आणि इथं मी आता 2 ते 3 मिनटं आपण भाजीला अशी छान उकळी देऊन घेऊया. हे बघा, इथं भाजीला पण छान आता उकळी आलेली आहे आणि एकदम छान घट्टसरपणा आणखी भाजीला आलेला आहे आपल्या आणि तरी पण छान सुटलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. या पद्धतीने तुम्ही नक्की भाजी बनवून बघा आणि चवीला तर एकच नंबर ही भाजी लागते. आणि इथं मी आता कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. ती पण व्यवस्थित आता मी इथं मिक्स करून घेत आहे. इथं आपण छोले शिजता वेळेस मीठ टाकलेलं होतं. तर इथं मला मीठ थोडं कमी वाटलं म्हणून मी इथं आणखी थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर हे बघा, व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेली आहे आणि आपली भाजी आता इथं तयार झालेली आहे. तर इथं आपण आता गॅस बंद करून ठेवूया. तर 2 ते 3 मिनटं थंड झाल्यावर बघू शकता किती छान तरी आलेली आहे भाजीला. कमी मसाल्यांपासून आणि एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी तुम्हाला मी बनवून दाखवलेली आहे. तर कशी वाटली आपली छोले भटुरेची भाजी तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तुम्हीसुद्धा अशी भाजी नक्की बनवून बघा. ही भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, भातासोबत किंवा भाकरीसोबत, पोळीसोबत ही खाऊ शकतात. इथं मी पराठा बनवलेला आहे. ही भाजी पराठ्यासोबत किंवा पुरीसोबत तर इतकी छान लागते. त्यामुळेच मी इथं पराठा बनवून घेतलेला आहे आणि त्यासोबतच ही भाजी आम्ही खाणार आहोत. तर तुम्हीसुद्धा असाच एन्जॉय करा आणि मस्त मस्त खा आणि स्वस्थ राहा.